नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे काही शब्द समजून घेणार आहोत की ज्या शब्दांचा आपण जेव्हा इंग्रजी वाक्य बोलत असतो त्या वाक्यांमध्ये अशा शब्दांचा वापर केला जातो। मग त्या वाक्यामध्ये जे शब्द वापरले जातात त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असावे। जर आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहिती असतील तर आपण त्या वाक्याचा अर्थ सहजरित्या समजून घेऊ शकतो। म्हणजेच थोडक्यात वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। थोडक्यात आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण आपली व्होकॅब्युलरी वाढवण्याच्या दृष्टिकोनाने, शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टिकोनाने किंवा शब्दसंपत्तीमध्ये भर पाडण्यासाठी हा टॉपिक आपल्या समोर आपण घेऊन आलेलो आहोत। थोडक्यात आपल्या टॉपिकचं नाव आहे इंग्लिश वर्ड्स यूज इन एव्हरीडे इंग्लिश फ्रेजेस। इंग्लिश वर्ड्स यूज इन एव्हरीडे इंग्लिश फ्रेजेस म्हणजेच काय की दैनंदिन इंग्रजी वाक्यामध्ये जे शब्द वापरले जातात ते शब्द आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ओके, तर मित्रांनो, आपण पोल घेत असतो। पोलच्या माध्यमातून आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला वारंवार सांगतोय मी, पोलवर जे ऑप्शन असतात ते ऑप्शन क्लिक करून सोडून देऊ नका। तर जो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल त्याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लिहायला विसरू नका। जर बाय चान्स जर आपलं उत्तर चुकलं तर आपल्याला योग्य उत्तर आपल्याला कळावं यासाठी तुमच्या प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून। ठीक आहे, आपण सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळेला पोलच्या माध्यमातून आपण क्वेश्चन देत असतो, ते तुम्ही नक्कीच सोडवा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। ठीक आहे, आणि व्हिडिओ पाहत असताना जो माहितीचा जो व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट केला जातोय किंवा तुमच्या समोर दिला जातोय तो स्किप करून पाहू नका। स्किप केल्याने काय होतं, 1-2 शब्द जर समजा ड्रॉप झाले तर आपल्याला त्या वाक्याचा, त्या शब्दाचा अर्थ कळत नाही। असं होता कामा नये। थोडक्यात आपली एक चूक आपला पूर्ण तो जो काही सेंटेन्स असेल त्या सेंटेन्स किंवा त्या वाक्याचा अर्थ आपला चुकू शकतो, ते होऊ नये यासाठी आपण स्किप न करता व्हिडिओ पाहायचा आहे। आणि शब्दांचे अर्थ जर कळत नसतील तर ते वारंवार पहा, तो व्हिडिओ वारंवार पहा, ती माहिती समजून घ्या, त्या शब्दांचे अर्थ समजून घ्या। अक्षर छोटी दिसत असतील तर व्हिडिओ झूम करा जरा, अगदी व्यवस्थित तुम्हाला क्लिअर तो व्हिडिओ पाहायला मिळेल। ठीक आहे, तर आजच्या टॉपिकच्या माध्यमातून जवळपास आपण 80 जे काही इंग्लिश वर्ड्स आहेत ते आपण मराठी अर्थासहित समजून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी 20 + 20 + 20 + 20 = 80 किती शब्द आपण समजून घेणार आहोत? 80 शब्द आपण समजून घेणार आहोत अगदी काही वेळेतच। ओके, आणि हे शब्द नक्कीच तुम्हाला उपयोगात येतील, नक्कीच म्हणतोय मी। जर तुम्ही हे शब्द समजून घेतलात तर नक्कीच तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात। फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे। एकदा पाहिलं की सोडून द्या आणि म्हणाल तुम्ही सरांनी सांगितलंय आम्हाला की नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील, जर ते पाठांतर केला तर। ओके, आवश्यकता वाटत असेल तर ते शब्द नोट डाऊन करून ठेवा, ते पाठांतर करा किंवा व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहून ते शब्द व्यवस्थित समजून घेऊ शकता। तर आपण समजून घेतोय, पहिला शब्द पहा। या ठिकाणी आपण इंग्लिश टू मराठी आपण ते शब्द वाचून समजून घेणार आहोत। पहा, फर्स्ट अबाउट। अबाउट मीन्स बद्दल किंवा विषयी। जसं की आपण म्हणतो ना टेल मी अबाउट युअर सेल्फ, अदरवाइज राईट अबाउट युअर सेल्फ, की तुझ्याविषयी लिही, किंवा टेल मी अबाउट युअर सेल्फ, तुझ्याबद्दल मला माहिती सांग। अबाउट म्हणजेच बद्दल किंवा विषयी, त्याविषयी किंवा त्याबद्दल। सेकंड अबाव मीन्स वर किंवा वरती। ओके, जसं की आपण अपोजिट वर्ड म्हणतो अबाव, बिलो,
वगैरे वगैरे त्या पद्धतीने अबाव म्हणजेच वर किंवा वरती. थर्ड नंबर ऍबसेंट. ऍबसेंट मीन्स गैरहजर किंवा रजा. ऍबसेंट म्हणजेच गैरहजर किंवा रजा. ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट मीन्स अपघात. ऍक्सिडेंट म्हणजेच अपघात. अक्रॉस. अक्रॉस. अक्रॉस मीन्स पलीकडे, इकडून तिकडे, एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याला किंवा एका कडेने दुसऱ्या कडेला जाणे. अक्रॉस द रोड म्हणजेच रोडच्या पलीकडे जाणे. नेक्स्ट ऍक्ट. ऍक्ट मीन्स कृती करणे. ऍक्ट मीन्स कृती करणे. ऍक्शन. ऍक्शन मीन्स कृती. आपण म्हणतो ना ऍक्शन म्हणजेच कृती कर. ओके. ऍक्टर. ऍक्टर मीन्स नट. ऍक्टर मीन्स नट. नट म्हणजेच कोण? चित्रपटामध्ये जे रोल करत असतात, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅरेक्टर पार पाडताना आपल्याला दिसून येत असतात. आपण त्याला अभिनेता असंही म्हणत असतो. अभिनेता किंवा अभिनेता आपण म्हणतो त्याला. ऍक्ट्रेस. ऍक्ट्रेस मीन्स नटी किंवा अभिनेत्री. ओके. ऍक्ट्रेस म्हणजेच नटी किंवा अभिनेत्री. नेक्स्ट ऍड. ऍड मीन्स भर घालणे. ऍड मीन्स भर घालणे किंवा मिळवणे. ऍड्रेस. ऍड्रेस मीन्स पत्ता. ऍड्रेस मीन्स पत्ता. एरोप्लेन. एरोप्लेन मीन्स विमान. एरोप्लेन म्हणजेच विमान. अफ्रेड. आय एम अफ्रेड. अफ्रेड म्हणजेच घाबरणे. ओके. अफ्रेड म्हणजेच घाबरणे. आफ्टर. आफ्टर मीन्स नंतर. ओके. आफ्टर मीन्स नंतर. आफ्टरनून. आफ्टरनून मीन्स दुपार. आफ्टरवर्ड्स म्हणजेच नंतर. आफ्टरवर्ड्स म्हणजेच नंतर. अगेन. अगेन मीन्स पुन्हा. अगेन मीन्स पुन्हा. अगेन्स्ट. अगेन्स्ट मीन्स विरुद्ध. अगेन्स्ट मीन्स विरुद्ध. अगो. अगो मीन्स पूर्वी. अँड अहेड. गो अहेड. अहेड म्हणजेच पुढे. अहेड मीन्स पुढे. नेक्स्ट पार्ट 21 नंबर. एअर. एअर मीन्स हवा. एअर मीन्स हवा. अलाइव. अलाइव मीन्स जिवंत. ऑल. ऑल मीन्स सर्व किंवा सगळेजण. अलोन. अलोन मीन्स एकटा. अलोन मीन्स एकटा. अलॉंग. अलॉंग. अलॉंग मीन्स कडेने. अलाउड. अलाउड. स्पीक अलाउड म्हणजेच मोठ्याने. मोठ्याने बोला. स्पीक अलाउड म्हणजेच मोठ्याने बोला. अल्फाबेट. अल्फाबेट मीन्स वर्णमाला किंवा क्रमवार. अल्फाबेट म्हणजेच वर्णमाला किंवा क्रमवार. अल्सो. अल्सो मीन्स सुद्धा किंवा देखील. अल्सो मीन्स सुद्धा किंवा देखील. ऑलवेज. ऑलवेज मीन्स नेहमी किंवा कायम. ऑलवेज मीन्स नेहमी किंवा कायम. एम. एम. एम म्हणजेच आहे. एम म्हणजेच आहे. ओके. अमंग. आपण अमॉंग असं वाचत असतो. अमॉंग म्हणजेच त्यामध्ये किंवा त्यापैकी. अमॉंग मीन्स त्यामध्ये किंवा त्यापैकी. अँड. अँड. अँड मीन्स आणि. अँगल. अँगल. अँगल मीन्स कोड. नक्कीच मित्रांनो आपल्याला हे शब्द आता जेवढे वाचले ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की खरोखर इंग्रजी वाक्यामध्ये यांच्यापैकीच शब्द येत असतात आणि म्हणून आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहिती असावे. त्यासाठी ही आपल्या समोर माहिती दिली जाते. ओके. नेक्स्ट पहा. अँग्री.
अँग्री, रागावलेला. ॲनिमल, ॲनिमल मीन्स प्राणी. अँकल, अँकल, अंकल नव्हे, अँकल. करेक्ट, अँकलच बोललोय मी, अंकल बोललो नाही. अँकल मीन्स घोटा, पायाचा घोटा. ओके. अनादर, अनादर मीन्स दुसरा एखादा. अनादर म्हणजेच दुसरा एखादा. आन्सर, आन्सर मीन्स उत्तर देणे किंवा उत्तर. गिव्ह मी आन्सर म्हणजेच मला उत्तर द्या. अँट, अँट, अँट मीन्स मुंगी. अँड 40 नंबर एनी. एनी मीन्स कोणतेही. एनी मीन्स कोणतेही. ओके. 41 एनीबडी, एनीबडी कोणी किंवा कोणीही. कोणी किंवा कोणीही. एनिथिंग, एनिथिंग काहीही. गिव्ह मी एनिथिंग म्हणजे मला काहीही दे. ओके. एनीवेअर, एनीवेअर, एनीवेअर मीन्स कुठेही. एनीवेअर. आणि हे तर सर्वांना माहिती आहे. ऍपल मीन्स सफरचंद. आर्म, आर्म मीन्स बाहू. भाऊ नाही, बाहू. ओके. आर्म म्हणजेच बाहू, बहु पण नाही. आर, आर मीन्स आहोत. वी आर म्हणजे आम्ही आहोत. आर्मी, आर्मी मीन्स सैन्य किंवा लष्कर. सैन्य किंवा लष्कर. अराउंड, अराउंड, अराउंड मीन्स भोवती. ओके. अरेंज, अरेंज मीन्स व्यवस्था करणे. ओके. व्यवस्था करणे. एरो, एरो मीन्स बाण. आर्ट, आर्ट मीन्स कला. कला प्रत्येकामध्ये असते. ओके. त्यातीलच आर्ट म्हणजेच कला. आर्टिस्ट, आर्टिस्ट मीन्स चित्रकार किंवा कलाकारही आपण म्हणू शकतो. आर्टिस्ट म्हणजेच चित्रकार किंवा कलाकार. ऍज, ऍज मीन्स तसे किंवा त्याप्रमाणे. ऍज सून ऍज आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. ऍज म्हणजेच तसे किंवा त्याप्रमाणे. आस्क, आस्क मीन्स विचारणे. आस्क हिम त्यांना विचार किंवा त्याला विचार. आस्क म्हणजेच विचारणे. अस्लीप, अस्लीप लाईक टाइप ऑफ लेझी म्हणजेच आपण त्याला आळशी म्हणू शकतो. झोपलेला. अस्लीप मीन्स झोपलेला. अटॅक, अटॅक, अटॅक मीन्स हल्ला करणे. अटॅक मीन्स हल्ला करणे. अटेन्शन, अटेन्शन, अटेन्शन मीन्स लक्ष म्हणजेच लक्ष द्या. लिसन केअरफुली आपण म्हणतो ना त्या पद्धतीने अटेन्शन म्हणजेच लक्ष आकर्षित करण्यासाठी असे शब्द बोलले जातात. अटेन्शन. ओके. आंट, आंट मीन्स काकू, आत्या, मामी, मावशी यासाठी आंट हा शब्द वापरला जातो. अवेक, अवेक, अवेक मीन्स जागे. ओके. अवेक मीन्स जागे. अवे, अवे, अवे मीन्स दूर किंवा लांब. दूर किंवा लांब. शेवटचे 20 शब्द आहेत ते समजून घ्या. ऍक्स, ऍक्स मीन्स कुऱ्हाड. ऍक्स मीन्स कुऱ्हाड. बेबी बाळ सर्वांना माहिती आहे. बॅक, बॅक मीन्स मागे किंवा मागील बाजू. ओके. नेक्स्ट बॅड, बॅड मीन्स वाईट. बॅड मीन्स वाईट. बॅज, बॅज मीन्स
बिल्ला, बॅज असतो बघा, त्याला आपण बिल्ला म्हणतो मराठीमध्ये. बॅग, बॅग मीन्स पिशवी किंवा दप्तर किंवा आणखीन त्याला एक शब्द वापरला जातो, थैली म्हणतात त्याला. ओके. बेक, बेक मीन्स भाजणे, बेक मीन्स भाजणे. बॅलेन्स, बॅलेन्स मीन्स वजन किंवा तराजू किंवा वजन काटा. ओके. किंवा तोल सांभाळणे असं आपण म्हणू शकतो. बॉल, बॉल मीन्स चेंडू, बॉल मीन्स चेंडू. बलून, बलून मीन्स फुगा, बलून मीन्स फुगा. बनाना, बनाना मीन्स केळी. बँड, बँड मीन्स पट्टा. आपण बरेच वेळा पाहतो की जे काही फ्रेंडशिप बँड्स असतात ते हाताला बांधले जातात, त्यातीलच पट्टा किंवा पट्टी, फ्रेंडशिप बँड आपण म्हणतो त्याला. ओके. बँग, बँग, BANG, बँग, बँग मीन्स मोठा आवाज. आणि पुढचा शब्द आहे बँक, BANK. बँक, बँक मीन्स बँक किंवा पतपेढी. ओके. नेक्स्ट बनियन, बनियन म्हणजेच वड किंवा वडाचे झाड, वटवृक्ष. बार्क, बार्क मीन्स भुंकणे, बार्क मीन्स भुंकणे. बेसिन, बेसिन मीन्स बेसिन किंवा हात धुण्याचे एक खोल असे भांडे, त्याला आपण बेसिन म्हणतो. बास ड्रम, बास ड्रम म्हणजेच ढोल. बॅट, 79 नंबर. बॅट, बॅट मीन्स चेंडू फळी किंवा बॅट याचा आणखीन एक अर्थ आहे तो म्हणजेच वटवाघूळ. बॅट मीन्स वटवाघूळ किंवा चेंडू फळी. अँड लास्ट काय आहे बॅच, बॅच मीन्स गट. जसं की क्लासेसचे काही बॅचेस केलेले असतात. फर्स्ट नंबर बॅच, सेकंड नंबर बॅच, थर्ड नंबर बॅच किंवा मॉर्निंग बॅच, आफ्टरनून बॅच, इव्हिनिंग बॅच, नाईट बॅच, अशा प्रकारच्या बॅचेस असतात. त्यातील बॅच म्हणजेच गट. तर मित्रांनो, अशा आपण फळ्यावर आपल्याला दिसत आहेत 80 शब्द आपण समजून घेतलेत. ह्याच शब्दांचा किंवा अशाच प्रकारच्या शब्दांचा जे इंग्रजी लहान लहान वाक्य असतात, फ्रेजेस असतात, त्याच्यामध्ये अशा शब्दांचा वापर केला जातो. आणि म्हणून आपल्याला असे शब्द माहिती असणं गरजेचं आहे. तर जर त्या आपल्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असतील तर आपण सहज त्या वाक्याची रचना तयार करू शकतो. म्हणजेच आपल्याला इंग्रजी समजायला सोपं जाऊ शकतं. म्हणून तुम्ही स्वतः हे शब्द पाठांतर करा, ते समजून घ्या. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माहिती पहा, स्किप न करता पहा. स्किप केला की तुमचा तो शब्द ड्रॉप झाला असा समजायला हरकत नाही. म्हणून स्किप न करता व्हिडिओ पहा. आणि जर मित्रांनो आपल्यापैकी कोण नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच आपल्यापर्यंत अशा प्रकारची माहिती नोटिफिकेशनच्या द्वारे येऊ शकेल. ओके. आणि पोलच्या माध्यमातून आपली आन्सर प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून द्यायला विसरू नका. ओके. आपण पुढे भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर.